करून देतो, वर्षभराची सोय करून देतो, गाडी आली की त्या गरुडला सांगायचं, हे बघ गाडी आलेली आहे, तू आता त्याच्यातली बॅग पडव, तू त्याच्यातली बॅग पडव, पोलीस तुला हात लावणार नाही. त्याला पोलिसांनी हात लावण्यासाठी कंप्लेंट असली पाहिजे. कंप्लेंट असली पाहिजे. आधी असणारा सीपी, प्रत्येक सीपीला आणि तिथे असणारा एसपी असेल, त्या एसपीला सांगितलंय की कोणी आलं, माझी बॅग चोरली गेली, पैशाची चोरली गेली, 12, 13, 14 तारखेला आले तर पहिल्यांदा त्याला विचारा की तुझ्याकडे पैसे आले कुठून, याचा खुलासा. पैसा आला कुठून, त्यांनी सोर्स दाखवला की मी बँकेतून आणले, मी बँकेतून आणले. हे खाली बस. बँकेतून आणले असेल तर केस करा, बँकेतून आणले असेल तर मग तो घेऊन गेला, तोच मानक आहे म्हणून समजा. दोन दिवसांनी तुम्हाला भीती वाटेल की हा आपल्याला दादागिरी करेल, त्याला सांगावं लागेल की तो दादागिरी कशासाठी करतोय. तो थोडी म्हणणार आहे की यांनी माझी बॅग पळवली म्हणून. यांनी माझी बॅग पळवली तर पोलिसाला विचारेल ना, त्या बॅगेमध्ये काय होतंय सांग. पुन्हा तोच प्रश्न येतो, पैसा असेल तर अंदाज कुठून. आणि म्हणून 12, 13, 14 जे वाटप होईल त्याची एकही केस होणार नाही याची आपण दक्षता घ्या. आणि पोलिसांना आम्ही सांगितलंय की केस तुम्ही करू नका. यांनी काय खर्चाचा पैसा नाही, त्यांनी असा वसुली केलेला पैसा आहे. आणि म्हणून आपापल्या वस्तीमध्ये 12, 13, 14 त्या रात्री वाटप होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली. या शहराचे अनेक प्रश्न आहेत. या शहराचे अनेक प्रश्न आहेत. माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्याकडे पाण्याच वाचला. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे. आणि त्याच्याच बरोबर एक लक्षात घ्या की महानगरपालिकेची निवडणूक जरी असली तरी याचं एक वेगळं महत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महिन्याभरापूर्वी आर्मीचे जे प्रमुख आहेत त्या आर्मीच्या प्रमुखाने असणारं एक वक्तव्य केलं. वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीस पुढे वक्तव्य केलं की नजीकच्या कालावधीमध्ये आपल्याला युद्धाला तोंड द्यावं लागणार आहे. हे तोंड का द्यावं लागणार आहे? भारतामध्ये असणारा एक विश्वगुरु ज्याला
जन्माला आलेला. त्याचं नाव काय? या विश्वगुरूचं नाव काय? अरे कोणी कोणी काय करत बसलाय? आणि या विश्वगुरूचं आणि खऱ्या विश्वगुरूचं इको जो आहे तो एकमेकांशी टकरायला लागतोय. खरा विश्वगुरू कोण? हा आपला नकली विश्वगुरू काहीच करू शकला नाही. 2 दिवसापूर्वी अमेरिकेने पुन्हा नवीन कायदा केला आणि भारतातून जो माल अमेरिकेत जातो, भारतातून जो माल अमेरिकेत जातो त्याच्यावरती 500% टॅक्स लावला. किती टक्के लावला? किती टक्के लावला? वाचतं की ना वाचतं? 2 दिवसाच्या वर्तमानपत्रामध्ये आले, इंग्रजी पेपरमध्ये आले, मराठी पेपरांमध्ये आले. आता 500% टॅक्स लावला म्हणजे काय झालं? 2 रुपयाची वस्तू ही एकदम 100 रुपयावरती. आता ही 100 रुपयावरती केल्यानंतर त्या अमेरिकेत कोण खरीददार आहे का? नाही. या वस्तू केल्यामुळे जे आपल्याला डॉलर मिळत होतं ते आता मिळणं बंद होणार आहे. ते आता बंद होणार आहे. त्या 90 रुपये एका डॉलरची किंमत आहे ती उद्या 130. भारतीय करन्सी 130 रुपयाला $1 मिळणार आहे. आपण लक्षात घ्या. त्यामुळे भारतामध्ये महागाई वाढेल की महागाई कमी होईल? महागाई वाढेल. तुमचा पगार वाढणार आहे का? तुमची मजुरी वाढणार आहे का? आता तुमची मजुरी वाढणार नसेल, तुमचा पगार